मारे जाएंगे। जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे मारे जाएंगे। कटघरे में खड़े कर दिए जाएंगे जो विरोध में बोलेंगे। जो सच सच बोलेंगे मारे जाएंगे। बर्दाश्त नहीं किया जाएगा कि किसी की कमीज हो उनकी कमीज से ज्यादा सफेद। कमीज पर जिनके दाग नहीं होंगे मारे जाएंगे। धकेल दिए जाएंगे कला की दुनिया से बाहर जो उच्चारण नहीं, जो गुण नहीं गाएंगे मारे जाएंगे। धर्म की ध्वजा उठाए जो नहीं जाएंगे जुलूस में, गोलियां भून डालेगी उन्हें, काफिर करार दिए जाएंगे। सबसे बड़ा अपराध है इस समय निहत्थे और निरपराध होना। जो अपराधी नहीं होंगे मारे जाएंगे, मारे जाएंगे। हिंदीतील एक महत्त्वाचे कवी राजेश जोशी यांची ही कविता। या कवितेत मांडलेली भयभीत करणारी अस्वस्थता गेल्या आठवड्यात दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये जमलेल्या, तिथे वावरणाऱ्या, दिल्लीच काय तर देशाच्या विविध भागात पत्रकारितेची खरीखुरी मूल्ये जपत लोकशाही मूल्यांसाठी लढणाऱ्या पत्रकारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे। या अस्वस्थतेतून देशभरातील पत्रकार व माध्यम संस्थांच्या 19 संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय DY चंद्रचूड यांना पत्र लिहून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्याची दखल घेण्याची मागणी केली आहे। 2014 नंतर म्हणजेच गेल्या 9 वर्षाच्या भाजप राजवटीच्या काळात अभिव्यक्तीचा प्रश्न गंभीर बनला आहे। जनतेच्या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार, कार्यकर्ते व विचारवंतांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे। त्यांना देशविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली अटक केली जात आहे। ED, CBI सारख्या स्वायत्त संस्था सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचे चित्र आज देखील आपल्याला दिसत आहे। निर्भीड पत्रकारितेचा हा आवाज बंद करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात न्यूज क्लिकच्या पत्रकारांवर झालेल्या छाप्यानंतर पत्रकारांचा आक्रोश तर टिपेला पोहोचला आहे। या आक्रोशाला कारण झाले आहे ते न्यूज क्लिक या न्यूज पोर्टलच्या पत्रकारांवर सरकारी एजन्सीजने टाकलेल्या धाडी। महात्मा गांधी जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबर रोजी न्यूज क्लिकच्या कार्यालयांवर तसेच या संस्थेशी संबंधित असणाऱ्या पत्रकार कर्मचाऱ्यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहेत। जवळपास 200 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांनी दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद आणि मुंबई येथील न्यूज क्लिकच्या कार्यालयांवर व तिच्याशी संबंधित असणाऱ्या पत्रकारांच्या घरावर छापेमारी केली आहे। जवळपास 50 पेक्षा अधिक घरांवर ही छापेमारी करण्यात आली आहे। 46 पेक्षा जास्त पत्रकारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले। ज्या पत्रकारांच्या घरावर छापे मारण्यात आले ते सर्व पत्रकार हे सरकारच्या धोरणांच्या विरोधात परखड टीका करणारे, जनतेच्या प्रश्नांवर सरकारला सवाल करणारे निर्भीड पत्रकार आहेत। त्यामुळे ED, CBIने केलेल्या या छापेमारी मागे सरकार असल्याचा आरोप विरोधक आणि पत्रकार जगातील लोकांनी केला आहे। भारतातील प्रसिद्ध इंग्रजी दैनिक द हिंदूने 5 ऑक्टोबरच्या आपल्या संपादकीयात गंभीर पत्रकारितेबाबत असहिष्णू असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीने न्यूज क्लिकवर केलेली कारवाई ही सूडबुद्धीची व छळवणुकीची असून ही कारवाई म्हणजे देशात अघोषित आणीबाणीची स्थिती असल्याचे म्हटले आहे। द टेलिग्राफचे संपादक R. राजगोपाल हे 4 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात या घटनेबाबत बोलताना म्हणाले की भारतातील मीडियाला हा इशारा आहे। पत्रकार म्हणून एकजूट न झाल्यास जे न्यूज क्लिकशी झाले ते कोणाबाबतही होऊ शकते। न्यूज क्लिक ही एक अशी वृत्त संस्था आहे जिने शेतकरी आंदोलनाचे चांगले रिपोर्ट्स केले आहेत। त्यामुळे सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचे राजगोपाल यांचे म्हणणे आहे। न्यूज क्लिकवरील कारवाई ही क्रूर आणि विभत्स असल्याचे इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी BBCशी बोलताना म्हटले आहे। लेखिका अरुंधती रॉय यांनी पत्रकारितेवरील सरकारी हल्ल्याची निंदा केली आहे। द वायरशी बोलताना
पत्रकारितेसाठीचा आताचा काळ हा आणीबाणीपेक्षा भयानक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची स्वतंत्र शैली आहे. ही पत्रकारिताच सरकारसाठी अधिक अडचणीची आहे असे त्या म्हणाल्या. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी द वायरशी बोलताना न्यूज क्लिकवरील कारवाई ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ज्या तऱ्हेने मोबाईल, लॅपटॉप जप्त केले ती राईट टू प्रायव्हसी कायद्याचे उल्लंघन असल्याचे प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे. जसजशा 2024च्या निवडणुका जवळ येतील तसे देशातील निपक्ष पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना देशाचे दुश्मन ठरवून त्यांना आतंकवादी म्हणून तुरुंगातही टाकले जाईल अशी भीती पत्रकार रवीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. या काळात 2 प्रकारचे पत्रकार आपण बघत आहात. एक प्रकार म्हणजे सरकारचे कीर्तन करणाऱ्या पत्रकारांचा आहे, तर दुसरा प्रकार आपल्यासारख्या पत्रकारांचा आहे ज्यांना आतंकवादी ठरवली जाण्याची, सूडबुद्धीने छळ केली जाण्याची भीती सतावत असताना देखील बेबाक पत्रकारिता करीत आहेत. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश, अभिसार शर्मा, भाषा सिंग, न्यूज क्लिकचे संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि लेखिका गीता हरिहरन, प्रसिद्ध पत्रकार आणि समालोचक अनिंद्यो चक्रवर्ती, कार्यकर्ता आणि इतिहासकार सोहेल हाशमी, याशिवाय व्यंगचित्रकार आणि स्टँडअप कॉमेडियन संजय राजोरा यांचाही समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांचीही चौकशी केली गेली असल्याचे समजते. पोलिसांनी छाप्यात पत्रकार आणि कर्मचारी यांचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, मोबाईल, लॅपटॉप आदी ताब्यात घेतले. हे डिव्हाइस ताब्यात घेताना पुढे जाऊन या साधनांची छेडछाड केली जाऊ नये म्हणून जी कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्यक होते तीही केली गेली नसल्याचे पत्रकारांचे म्हणणे आहे. पत्रकार रवीश कुमार यांनी राष्ट्रीय चौकशी संस्थांकडून पत्रकारांचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त करणे ही भयानक बाब असल्याचे म्हटले आहे. प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती सोडता बाकी पत्रकारांना सायंकाळी सोडण्यात आले. पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्याखाली तसेच UAPA कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी न्यायालयात या अटकेमागे आतंकी धागेदोऱ्यांचे गुप्त इनपुट असल्याचे व देशाच्या सार्वभौमतेच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. या सगळ्या अटकेमागे मुख्य आधार आहे तो म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेला अहवाल. 5 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्क टाइम्सने एक अहवाल प्रसिद्ध केला ज्यामध्ये असे म्हटले आहे की न्यूज क्लिकला अमेरिकन अब्जाधीश नेव्हिल रॉय सिंघम यांनी वित्त पुरवठा केला होता. चीनी प्रचाराला चालना देण्यासाठी ते भारतासह जगभरातील संस्थांना निधी देतात. द इंडियन एक्सप्रेसचे मराठीतील भावंड असलेल्या लोकसत्ताने आपल्या संपादकीयात सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनमधून चीनी व्यावसायिकांकडून व चीन संबंधित गुंतवणूकदारांकडून निधी स्वीकारणे हा भारतात गुन्हा कधीपासून झाला? पंतप्रधानांच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारासाठी उदो करण्यात आलेल्या पेटीएममध्ये कोणत्या देशातील गुंतवणूक आहे? भारतातील सर्वाधिक मोठी खाजगी बँक HDFCत कोणत्या देशातील गुंतवणूकदारांचा निधी होता की आहे? स्टार्टअपमधील गुंतवणूक कोणाची याचे उत्तर सरकार देईल काय? अलीकडच्या काळात देशभक्त आणि राष्ट्रद्रोही असे दोन्ही गट घर बसल्या अन्नपदार्थ झोमॅटो करतात. या झोमॅटोस अर्थसहाय्य कोणाचे? आपले देशभक्त भारतीय स्वदेशी ओलामधून प्रवास करतात. या ओलातील गुंतवणूक कोणत्या देशातील? नागपुरात मेट्रोचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे. या मेट्रो उभारणीत आवश्यक असणारी यंत्रसामग्री कोणत्या देशातील? चीनकडून फंड घेणे ही आतंकी कृती असेल तर पेटीएम, शाओमी, ओप्पो या कंपन्यांबाबत सरकारची काय भूमिका आहे? असा प्रश्न द वायरचे संपादक सिद्धार्थ वरदराज यांनी उपस्थित केला आहे. ओप्पो तर IPL स्पर्धेत मोठी गुंतवणूक करत आली आहे. पंतप्रधान केअर फंडात चीनच्या कंपन्यांनीही निधी दिला आहे. चीनच्या मोबाईल कंपन्या भारतात मोठमोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. या सगळ्या गुंतवणुकीला भारत टेरर फंडिंग समजणार का? असा प्रश्न पत्रकार विश्वातून सरकारला विचारला जात आहे. न्यूज क्लिक ही एक स्वतंत्र पत्रकारिता करणारी माध्यम संस्था प्रबीर पुरकायस्थ यांनी 2009 साली स्थापन केली. पुरकायस्थ हे JNU मध्ये शिकत असताना
1975च्या आणीबाणीच्या विरोधात तुरुंगातही गेले आहेत. त्यांनी आपल्या या प्लॅटफॉर्मवर देशातील विविध समूहांच्या प्रश्नांना आवाज दिला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या प्रकाशित अहवालात तथ्य असेल तर न्यूज क्लिकच्या संस्थापकांवर कारवाई करायला कोणाचाच विरोध असल्याचे कारण नाही. मात्र ज्या पद्धतीने सरकारच्या एजन्सीजने छापेमारी केली त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या पत्रकारांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे प्रश्न विचारले ते पाहता भाजप सरकारला न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केलेला अहवालाचा उपयोग करून सरकारला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर सूडबुद्धीने कारवाई करायची असल्याचा आरोप केला जात आहे. परंजॉय गुहा ठाकुरता व अभिसार शर्मा यांनी चौकशीनंतर सांगितले की त्यांना दिल्ली दंगा, शाहीनबाग आंदोलन, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर रिपोर्ट केला होता का, असे प्रश्न विचारले गेले आहेत. हमें ये भी पूछा गया कि आप दिल्ली का जो दंगा हुई थी, हिंदू मुसलमान दंगा, आप उसमें रिपोर्टाज किया? बोला मैंने नहीं किया. आप किसान आंदोलन के ऊपर रिपोर्ट किया? बोला हाँ किया. तो ये सारे सवाल मैं सुबह यहाँ पे 8 बजे 8:15 बजे से हूँ और अब 6:15 बजे मैं अभी निकल रहा हूँ. वो सवाल ये थे दोस्तों कि क्या आप CAA NRC को लेकर शाहीन बाग गए? क्या आपने दिल्ली में जो दंगे हुए थे उसको लेकर ग्राउंड रिपोर्टिंग की या उस पर आपने कवरेज की? क्या आप किसान आंदोलन को लेकर कवरेज कर रहे थे? यही नहीं, मुझसे यह भी पूछा गया कि क्या आपकी पोलैंड में किसी से बातचीत होती है, क्या ब्रिटेन में आपकी किसी से बातचीत होती है, या ऑस्ट्रेलिया से आपको फोन आते हैं जिनसे आप बात करते हैं? ये तमाम सवालात मुझसे किए गए. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाही अधिक मजबूतीसाठी स्वतंत्र पत्रकारिता महत्त्वाची आहे. वृत्तसंस्थांचे कर्तव्य आहे की सरकारवर लक्ष ठेवून जनतेच्या बाजूने प्रश्न विचारित राहणे, सत्याचा पाठपुरावा करणे हे लोकशाही देशातील पत्रकारितेचे मुख्य काम आहे. या भूमिकेशी प्रामाणिक राहून पत्रकार जर दिल्ली दंगा, शाहीनबाग आंदोलन, शेतकरी आंदोलनाबाबत सरकारच्या भूमिकेशी प्रश्न उपस्थित करणारी पत्रकारिता केली असेल तर गुन्हा काय आहे? 3 तारीखच्या त्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये माध्यमकर्मींनी मोठ्या संख्येने एकत्रित जमून सरकारच्या या प्रेसच्या अभिव्यक्तीवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. देशभरातील स्वतंत्र पत्रकारिता करणारे पत्रकार एवढ्यावरच थांबले नाही तर माध्यमांच्या 19 संघटनांनी सरन्यायाधीश यांना पत्र लिहून स्वतंत्र पत्रकारितेच्या दडपशाहीबाबत दखल घेण्याची विनंती केली आहे. या पत्रात म्हटले आहे की आज पत्रकारांचा मोठा समूह भयाच्या वातावरणात राहत आहे. अलीकडच्या काळात पत्रकारांचा आवाज बंद करण्याची सरकारची कृती कमालीची वाढली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. याबाबत आपण वेळीच दखल घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असेही त्या पत्रात म्हटले आहे. या पत्रात पत्रकारांवर UAPA खाली जे गुन्हे दाखल केले जात आहेत त्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्या संदर्भाने सिद्दीकी कपन व फादर स्टेन स्वामी यांच्याबद्दल राज्य संस्थेने केलेल्या व्यवहाराचाही उल्लेख त्यामध्ये केला आहे. ईडी, CBI सारख्या संस्था एखाद्या गुन्ह्याची चौकशी करताना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ताब्यात घेतात. ही साधने ताब्यात घेण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रिया निश्चित करण्याची मागणीही केली गेली आहे, जेणेकरून गुन्ह्यात अडकवण्यासाठी या साधनांची छेडछाड केली जाऊ नये. भाजप राजवटीने पत्रकारितेच्या या स्वातंत्र्याचा आवाज दाबण्याचा हा पहिलाच प्रयत्न केला असे नाही. याआधीही न्यूज क्लिकसह द वायर, NDTV या निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या संस्थांवर धाडी टाकून त्यांना बेजार करण्याचे प्रयत्न केले गेलेच. मात्र NDTV असेही ऐकत नाही म्हणून काही महिन्यापूर्वी अडाणींनी ते खरेदीही केले. केंद्र सरकारने यापूर्वीही मल्याळम भाषेतील TV चॅनल मीडिया वनवर कारवाई केली होती. मार्च 2020 मध्ये दिल्ली दंगलीविषयी केलेला अहवाल केंद्र सरकारने पक्षपाती ठरवून या चॅनलला 48 तासांसाठी बंद करण्याची शिक्षा दिली होती. 2022 मध्येही राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनवून या वाहिनीचे प्रसारण रोखण्यात आले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 31 जानेवारी 2022 रोजी
मीडिया वनच्या परवान्याच्या नूतनीकरणास मनाई करण्याचा आदेश जाहीर केला होता। मात्र एप्रिल 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा हा आदेश रद्दबातल ठरवत मीडिया वनला तातडीने परवाना देण्याचा आदेश दिला होता। हा आदेश देताना मीडियाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलही सरकारची कानउघडणी केली गेली। अलीकडे मणिपूर हिंसाचाराबाबत सत्यशोधन करण्यासाठी मणिपूरमध्ये गेलेल्या पत्रकारांच्या गटाने केलेल्या शिफारशीवर कृती करण्याऐवजी मणिपूर सरकारने पत्रकारांवरच गुन्हे दाखल केले होते। अलीकडच्या वर्षात सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा प्रेसच्या स्वातंत्र्याबद्दल सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढले आहेत। सरकारच्या धोरणावरील माध्यमांची टीका ही सरकारविरोधी न मानता अशा भूमिकेंना सरकारने समर्थन द्यायला हवे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे। स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या देशभरातील पत्रकार व न्यूज पोर्टल्स यांचा भाजप राजवटीविषयी प्रचंड आक्रोश आहे, पण हा आवाज फार क्षीण आहे, कारण 2014 पासून भारतीय पत्रकारितेचा मोठा हिस्सा हा गोदी मीडिया म्हणून सत्तेच्या भजनी लागला आहे। त्यामागे या वृत्तसंस्थांवर देशाच्या भाजपच्या राजवटीला पसंत असलेल्या उद्योग घराण्याचे वर्चस्व आहे। या देशातील बहुतांश मीडिया संस्थाने अडाणी आणि अंबानींच्या मालकीचे आहेत। हे दोन्ही उद्योजक मोदी सत्तेचे चाहते आहेत। देशातील मुख्य प्रवाहातील पत्रकारितेने 2014 नंतर मोदी सत्तेचे गुणगान करण्याची भूमिका घेतली। गेल्या 9 वर्षात भाजप राजवटीचे प्रवक्तेपणच गोदी मीडियाने पत्करले आहे। देशातील सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे, त्यांच्या आंदोलनांकडे पाठ फिरवून स्टुडिओलाच धार्मिक विद्वेष भडकवणाऱ्या चर्चेचे रणमैदान बनवले आहे। टीव्ही न्यूजच्या पडद्यावरून, वर्तमानपत्रांच्या पानांमधून सामान्य माणसांना त्याच्या प्रश्नांसहित गायब केले आहे। भाजप धार्जिण्या गोदी मीडियाच्या स्टुडिओत निपक्ष पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा जीव गुदमरणे स्वाभाविकच होते। अशा पत्रकारांनी गोदी मीडियातून बाहेर पडणे पसंत केले आहे। पुण्यप्रसून वाजपेयी, रवीश कुमार, अभिसार शर्मा, अजित अंजुम, आरफा खानम शेरवानी, सोहित मिश्रा, भाषा सिंग अशा अनेक निर्भीड पत्रकारांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली स्वतंत्र शैलीची खरीखुरी पत्रकारिता सुरू केली आहे। या पत्रकारितेनेही सरकार अस्वस्थ आहे। गेल्या 9 वर्षात भारतीय पत्रकारितेचा स्वातंत्र्याच्या जागतिक निर्देशांकात भारताची दरवर्षी घसरण होत असल्याचे चिंताजनक दृश्य आहे। पत्रकारितेच्या स्वातंत्र्याच्या जागतिक निर्देशांकात भारतीय पत्रकारिता 2023 मध्ये आणखी खाली घसरली आहे। 2022 मध्ये भारत 180 देशांच्या यादीत 150व्या स्थानावर होता। 2023 मध्ये तो 161 स्थानावर घसरला आहे। रिपोर्ट विदाउट बॉर्डर्स ही संस्था पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक प्रकाशित करत असते। संस्थेने मे मध्ये प्रकाशित केलेल्या या निर्देशांक अहवालात पत्रकारांसाठी गंभीर स्थिती असणाऱ्या 31 देशांची यादी केली आहे। यात भारताचा समावेश आहे। पत्रकार सुरक्षेच्या संदर्भात भारत 172व्या स्थानी असल्याचे या अहवालात म्हटले आहे। भारतात पत्रकारितेचे स्वातंत्र्य कधी नव्हे ते एवढे संकटात असल्याची स्थिती आहे, आणि हे संकट केवळ पत्रकारांवरच नाही, देशाच्या लोकशाहीवरचे हे संकट आहे। पत्रकार रवीश कुमार यांनी पत्रकारांवरील हल्ल्याचा प्रतिकार केवळ पत्रकारांनीच करणे उपयोगाचे नाही, तर भारतातील प्रत्येक नागरिकांना अशा हल्ल्यांना विरोध करण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी म्हटले आहे की भारतीय लोकशाही खूप सुंदर आहे, जगाच्या भारतीय लोकशाहीकडून अपेक्षा आहेत, भारतीय लोकशाही जगाला प्रेरणा देत आली आहे। अशा लोकशाही देशात पत्रकारिता उद्ध्वस्त केली तर कोणच वाचणार नाही, ना पत्रकार ना नागरिक म्हणून आपण। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सत्यशोधक प्रतिशब्द या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम, मी राहुल कदम।